अजून नाही. परंतु आपल्याला दररोज दिसतात. पण आपण दुर्दैवी आपण काही-काही जण असतो, की आपण उठतोच 9:00ला. दादा येतात सकाळी साधारणतः 6:30ला, पावणे 7:00ला. तर ते जे सूर्याची किरणं असतात ना, ते देव उदंड हाताने देत असतो. दान आपल्या लेकरांना. तर ते आपण सूर्यस्नान केलं पाहिजे. आपण ते दररोज आपण आपलं स्नान करायच्या आधी सूर्यस्नान केलं पाहिजे. म्हणजे कमी कपड्यात म्हणजे अगदी बनियन, अंडरवेअर याच्यावर आपण फिरायला जाणं किंवा अगदी वरी गच्चीवर जाऊन सूर्य उगवताना जे पहिलं किरणं एक पहिले 10 मिनिटं जे पडतात कोवळं ऊन, त्यामध्ये व्हिटॅमिन डी असतं आणि त्यानं जर स्नान पूर्ण अंगावर केलं, सूर्यस्नान, तर आपलं आरोग्य वाढतं. म्हणजे तब्येत चांगली राहते, कुठला आजार येत नाही, चेहऱ्यावर तेज येतं, बल येतं, मन प्रसन्न राहतं, दिवस म्हणजे सुस्ती येत नाही. थोडक्यात म्हणजे स्मार्टनेस किंवा ॲक्टिव्हनेस राहतो माणसामध्ये. म्हणून दररोज सूर्यस्नान करून मग पाण्याने स्नान करायचं. आणि ह्या 2 स्नान करण्याच्या अगोदर अजून एक स्नान आहे, ते म्हणजे मनाचं स्नान. मनाला स्नान घालायचं. म्हणजे मनाला कसं आता तुम्ही म्हणाल, सूर्यस्नान ठीक आहे, सकाळी लवकर उठले की सूर्य महाराज अंगावर घेऊन त्याची किरणं घेणं किंवा हे पाण्यानं. मनाला तर आपण अंघोळ करताना आपल्या मनाला कुणी आपले ज्याच्यावर श्रद्धा आहे ते. कुणी हरिपाठ म्हणाल, कुणी शिवपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याचे गणना कोण करी, असूनी संसारी विविध करी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा, असं म्हणत पाणी घ्या. किंवा रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी म्हणून पाणी घ्या किंवा ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय म्हणून आपण, कारण हेच आहे, पिंड हेच आहे. आतला आपला आत्मा जो आहे तो शिव आहे. हे पिंड आहे. हे पिंड जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात. पिंडी पिंडी म्हणजे शरीरात. पिंड महादेवाचीच पिंड आहे. हे तर हाच महादेवाची पिंड आहे. आतला आत्मा म्हणजेच महादेव आहे. आता बघा हे आत महादेव जी आहेत म्हणून ह्या देहाला किंमत आहे की नाही. आता ह्या देहातनं जर प्राण निघून गेले मी दुसऱ्याचं उदाहरण देत नाही माझ्याच. तर मग माझे काही लाड करतील का ते प्राण गेल्यावर? मग मी काय होणार? बसवेश्वर नाही राहणार, तर मढ म्हटलं जाईल. हे हलवा वास दुर्गंधी सुटली कुणी बघायला जरी आलं तर असं नाकाला पदर लावून बघतील ते. कारण त्यातले महादेवजी गेलेत. मग ह्याला कोण किंमत आहे? तो आहे म्हणून मला किंमत आहे. मी बसवेश्वर म्हणजे नंदी. ह्या नंदीला किंमत कधी आहे? महादेवजी आहेत म्हणून. तसं आपल्यात हे महादेवजी म्हणजे पंचप्राण रूपानं परमात्मा आहे म्हणून ह्या देहाला किंमत आहे. ते जेव्हा निघून गेला तर आपल्याला कुणीही विचारत नाही. घरातले अगदी किती बी अगदी सेजची बायको विचारत नाहीत, मुलं विचारत नाहीत, कोणी विचारत नाही. हाकला लवकर हाकला म्हणतो वास यायला लागला. त्याची रात्र टाका, निलगिरीचं तेल टाका, घाण दुर्गंधी येते म्हणून अगदी जवळ सुद्धा कोण जात नाही किंवा जरी नाईलाजाने जायचं तर पदर असं वगैरे असं करून हे करतात. म्हणजे किती वास उठते. म्हणजे तू खास का आहेस? परमेश्वर आहे म्हणून तू खास आहेस. आणि जर परमेश्वर नसले तर तुझा नुसता वास आहे बघ, म्हणजे दुर्गंधी आहे. या शरीराला कोण विचारते? कारण या शरीरामध्ये परमेश्वर आहेत म्हणून त्याला किंमत आहे, तेज आहे किंवा त्याला एक प्रकारचं सुगंध सुद्धा असतो शरीराला किंवा एक ओरा असतो बघा. ओरा म्हणजे वलय किंवा त्याच्या कर्तृत्वाने एक वलय तयार झालं असतं. ते सगळं त्याच्यामुळे किंमत आहे. परंतु म्हणूनच मी बोलल्यावी न बोलवेना, मी चालल्यावी न चालवेना, अगदी झाडाचा पत्ता सुद्धा माझ्या आज्ञेशिवाय हालत नाही असं परमेश्वर म्हणतात किंवा परमेश्वराच्या सत्तेशिवाय हालत नाही. तरीही माणसाला अहंकार किती आहे, ताठरता, आणि जिथं ताठरता आहे ते कट्ट मन मोडते बघा. लवचिकता पाहिजे म्हणजे विनयशीलता पाहिजे. विद्या विनयन शोभते. आपण मंदिरात जाताना असं वाकून का जातो? तर नम्र, बोईंग म्हणजे वाकणे, असं नम्रपणा आणि विनम्रपणानं जे प्रेमानं जग जसं जिंकता येतं तसं कशानंच जिंकता येत नाही. असं म्हणतात की गोडीनं किंवा प्रेमानं झाडावरचा पक्षी पण आपणाकडे येतो म्हणतात. म्हणजे इतकी प्रेमात ताकद आहे. प्रेम म्हणजे फक्त तेच प्रेम नाही आहे. आपल्याला प्रेम म्हटले की आपण वेगळ्याच विश्वात जातो. जे टीनएजर्स आहेत. टीनएजर्स म्हणजे 13 to 19
13 ते 19 वर्षातले जे तरुण किंवा तरुणी असतात, ते प्रेम म्हटले की ते त्यांचं प्रेम वेगळंच. मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है. हे चालू झालं पहा. आणि प्रेम म्हणजे भावा-बहिणीचं प्रेम असतं, आईचं मुलाचं प्रेम असतं, शेजाऱ्या-शेजाऱ्यांचं प्रेम असतं, मित्रा-मित्रांचं प्रेम असतं. आपण प्राण्यावर जे प्रेम करतो, आपल्या घरातले जे पाळीव प्राणी आहेत, कुत्रा असेल, मांजर असेल, ते प्रेम असतं. प्रेम म्हटलं की तेच, की प्रेम म्हटलं असं की लगेच लव्हचं चिन्ह आहे. लव्ह म्हणजे प्रेम. साने गुरुजी म्हणले बघ, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम हरपावे. जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, समजता बंधू मानावे. जगाला प्रेम म्हणजे प्रेम अडकलं पाहिजे. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी दिल्यानं वाढते. विद्या आणि प्रेम जितकं दिल तेवढं वाढतं. संपत्ती आपण जर इकडं तिकडं दिली, संपत्ती सुद्धा वाढत असते, पण आपला समज असा की संपत्ती दिली की संपते. तसं नाही. कारण आपण जर कुणाच्या कामाला संपत्ती आपल्या जवळची देत असू, तर ते पुण्य आहे डिव्हाइन बँकेत आणि ते व्याजासकट आपल्याला ज्यावेळेला गरज आहे, त्यावेळेला ते परमेश्वर कुणाच्या तरी रूपात देतात. भले त्यानं जरी बुडवली आपण दिलेली, त्यानं नाव बी देऊ द्या. दुसरा कुणीतरी उभारतो आणि आपल्याला त्याचं सव्याजासकट त्याची म्हणून दिलेलं दान दिलेलं कधीच वाया जात नाही. मग ते विद्येचं असेल, पैशाचं असेल, प्रेमाचं असेल. ठीक आहे. तर घरातली वास्तू देवता खुश राहण्यासाठी किंवा प्रसन्न राहण्यासाठी घरामध्ये अब्यूज वर्ड्स म्हणजे शिव्या किंवा इतरांना शाप वगैरे किंवा उगाचच कपाळाला आट्या आणणे असले प्रकार जर घरात करत असू तर आपल्याला नक्कीच दारिद्र्य येणार. आपण दुसऱ्याला जरी म्हणत असलो त्याचं असं व्हावं, त्याचं तसं व्हावं, तिचं असं व्हावं, तिचं तसं व्हावं, असं जर म्हणत असू तर वास्तू देवता दिवसातनं 3 वेळेला तथास्तु म्हणते आणि आपण म्हणाला आणि तिनं तथास्तु म्हणाला जर गाठ पडली तर आपल्यालाच ते होतं. म्हणजे दुसऱ्यासाठी खांदलेल्या खड्ड्यात आपल्याला आधी आपण असं म्हटलं जातं बघा, दुसऱ्याचं तोंडाला काळं लावायचं अगोदर आपल्या हाताला अगोदर काळं लावावं. तसं कधीही वाईट विचार घरात करायचे नाहीत, वास्तूत करायचे नाहीत. कारण वास्तुदेवता मग नाराज होते, घरातली लक्ष्मी निघून जाते. वास्तुदेवता सुद्धा आशीर्वाद जसा देते तसे कर्स म्हणजे शाप पण देते. वास्तुदेवता हे आपल्याला आनंदी ठेवण्याचं जसं आईचं प्रेम देते, पण रागावल्यावर वडिलासारखं कठोर होऊन मारते सुद्धा आपल्याला. म्हणून आपण अब्यूज वर्ड्स घरामध्ये नाही वापरले पाहिजे. प्रत्येक दिवशी घरातल्या गृहिणीनं दारापुढं लवकर उठून दारापुढे रांगोळी घातलीच पाहिजे. कारण रांगोळीमध्ये इतकी ताकद आहे. अगदी कितीही अगदी शत्रूतला शत्रू जरी आला आणि त्यानं जर ते रांगोळी पाहिली तर त्याची ते वाईट जितकी म्हणजे निगेटिव्ह त्याचं त्या दाटलेलं आहे त्याच्यात राग, द्वेष ते त्या रांगोळीत शोषला जातो आणि तो शुद्ध होऊनच आत येतो. म्हणजे इतकी ताकद आहे. म्हणून रांगोळी गृहिणीनं घातलीच पाहिजे. शिवाय घरामध्ये जे अ, अ, उंबरी असतात, उंबरा किंवा चौकटी याला आपल्याला दररोज जर जमत नसेल, तर शनिवारी किंवा अमावास्येच्या दिवशी हळदी-कुंकू ते दाराला लावलंच पाहिजे. कारण प्रत्येक दिवशी आपल्या घरी लक्ष्मी येत असते. घरात काय चाललंय हे पाहत असते. वास्तुदेवता पण पाहत असते आणि आपण जर घरात आनंदी राहत नसू, दुःखी कष्टी राहत असू सारखं किंवा शिवाय शाप कुणाला देत असू किंवा दुसऱ्याचं वाईट चिंतत असू, तर ते सगळं आपणाला येतं. म्हणून तसलं काही करायचं नाही, तर आनंदी राहायचं आणि किमान एकदा तरी घरातल्या सगळ्या सदस्यांनी एक वेळेस तरी एकत्रित भोजन केलं. घरामध्ये समजा नवरा-बायको 2 मुलं आहेत, चौघंजण किंवा आणखी 1-2 आहेत. तर त्या सगळ्यांनी मिळून दिवसा कसं ज्याची त्याची कामं असतात, लवकर जायचं असतं वगैरे, वगैरे. पण निदान संध्याकाळी तरी एकत्रित बसून जेवलं पाहिजे. त्यामुळं घरात प्रेम वाढतं.
पण हल्ली तसं पाहायला भेटत नाही. दुर्दैवी असो. तर एकत्रित जेवलं पाहिजे. तसेच आपण घरामध्ये अ, एनर्जी राहू नये म्हणून संध्याकाळी दिवा आपण जेवायला लावतो किंवा धूप लावतो, तो सर्वत्र घरात, पूर्ण घरामध्ये फिरवला जावा, जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाईल. असं जर आपण दररोज दिनचर्या आपली ठेवली, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते, वास्तुदेवता प्रसन्न राहते आणि त्या घरात यश, धन, प्रतिष्ठा, वैभव, आरोग्य, सुख, समाधान सगळ्या गोष्टी नांदतात. तर या गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं, कारण आपल्याला असं वाटतं की हिला काय, वास्तूला काय कळणार आहे, मूक आहे किंवा हे सगळं कळतं. आपल्या मनातले विचारसुद्धा ह्या हेवनला कळतात, म्हणजे ह्या निसर्गाला किंवा ह्या ब्रह्मांडाला कळतात. कारण जे पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडात आहे तेच ह्या शरीरात आहे. पंचमहाभूताचा देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जल आणि तेच बाहेर पण आहे. म्हणून खोट काही म्हणजे चालत नाही. मांजराला वाटते, "पिते दूध डोळे मिटूनी, जात मांजराची, मनी चोरट्याच्या काळे, भीती चांदण्याची, सडावल्या हातांनाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता, उघडदार देवा." त्या मांजराला वाटत असतं बघा, मी जर दूध पिलं, कोण बघते इकडे-इकडे बघते आणि स्वतःचे डोळे झाकते, घट्ट मन करून पिते. परंतु त्याचे जरी डोळे झाकले असते, जगाचे चालू असतात. जगाचे म्हणजे इतरांचे. असं म्हटलं जातं बघा, भिंतीला सुद्धा कान आहेत, पहिले लोक म्हटले जायचे. तर त्याचं कारणच ते, की आपल्या अगदी मनात जरी विचार आला, तर तो ब्रह्मांडात पोहोचला जातो. म्हणून कुविचार नाही आणला पाहिजे, सुविचार आणा. आपल्याला सगळ्यात उत्तम म्हणजे सुखाची जर गुरुकिल्ली कोणती असेल, तर शत्रूवर सुद्धा प्रेम करा. शत्रूला शिव्या शाप देऊ नका आणि आपला शत्रू जरी असला, तर तो आनंदात राहावा असा आपण विचार नेहमी करायचा. म्हणजे आपण सुखी राहू आणि आपल्या शेजारचे, पाजारचे लोकसुद्धा सुखी राहावेत. हा विषय जे म्हणजे जे आत्मसात, ज्यांचा शेजारी सुखी, तो सुखी असं म्हटलं जातं. म्हणून शेजारी तर सुखीच पाहिजे. आपला अगदी आपल्याविषयी दुश्मनी बाळगणारा जरी कुणी असला, क्ष नावाचा, य नावाचा कुणी असो, तर तो सुद्धा सुखी राहावा असं पांडुरंगाला, परमेश्वरला पण म्हणायचं. तर आपणाला सुख लागते. म्हणून इतरांचे सुख, इतरांना प्रेम द्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि वास्तूचे जे नियम आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन ते पाळले पाहिजे. उगं कसं बी चालत नाही हो. नियम असतात प्रत्येक गोष्टीला. आपण शाळेत जरी गेलं तर नियम असतो की नाही? शाळेत गेल्या-गेल्या प्रार्थनेला उभारलं पाहिजे. शाळेत गेल्या आपण सर आले की उठून त्यांना नमस्कार केला पाहिजे. सरांनी जो अभ्यास सांगितलाय तो केला पाहिजे. उभं जाऊन बसलं तर होते का? शाळेत काहीतरी खात बसलं, सर तिकडं शिकवायला लागले तर नाही. त्यावेळेला आपण सरांचं एकाग्रचित्त करून ऐकलं पाहिजे. काय शिकवतात, काय सांगतात. आपल्याला काही शंका आली तर सरांना उठून विचारलं पाहिजे. विद्यार्थी कसा असावा? विद्यार्थ्याचं लक्षण काय सांगितलं? काकदृष्टी, श्वाननिद्रा आणि बकध्यानम, काकदृष्टी आणि श्वाननिद्रा. बकध्यानम, विद्यार्थी बक म्हणजे बगळ्यासारखा. तो बगळा कसा असतो बघा, असं समुद्राच्या कडेला बसलेला असतो. असं एखादा संत महात्मा बसलेला असतो शांत. मासा आला रे आला की टप म्हणून झाप घालून. तसं संधी आली रे आली की संधीचं सोनं केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. म्हणजे बकध्यानम. काकदृष्टी, काक म्हणजे कावळा. कावळ्याला एकच डोळा असतो, पण खोबण्या मात्र 2 असतात अशा खोबण्या. तोच डोळा इकडं, 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 इकडं फिरत असतो. तसं आपल्याला काकदृष्टी म्हणजे त्या कावळ्याची कशी दृष्टी आहे, म्हणजे कुठलीही संधी आली, कधी येणार आहे, त्या संधीकडं टपलेलंच. इकडून संधी आली की इकडं ते मुकाच डोळा फिरला पाहिजे. इकडून आली म्हणजे हजारो वाटा असतात, पण संधी आपल्याला जिकडे मिळते तिकडं आपण त्याचं, कारण प्रत्येक वेळेला संधी एकदाच येत असते. फार तर दुसऱ्यांदा दार ठोठावते, तिसऱ्यांदा नाही. म्हणून संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि श्वान निद्रा. श्वान म्हणजे कुत्रा.
कुत्रा बघा अगदी झोपलेला जरी असला ना, अगदी कुणी आलेले अगदी आहट जरी लागली अगदी थोड्या अंतरावर, लगेच वॉव वॉव करत उठतो. म्हणजे त्याला लगेच जाणीव होते. म्हणजे घरात जर कुत्रा जर असा आरामात 8 तास झोपला असता आणि घरात चोर येऊन चोर करून चोरी आले आणि चोरी करून मस्तपैकी गेले असते ना, पण तसं नाही. अगदी त्याला म्हणजे त्याचे जे हे आपले कसे हे असतात ज्ञानेंद्रिय जे आहेत त्याचं ते अगदी सुवास किंवा वासानं तो ओळखतो कुणी आलं हे आणि तो वासातनंच कळतं की त्याला हे घरातला व्यक्ती आहे की बाहेरचा आहे. घरचं जर कुणी आलं तर तो त्याला भुंकत नाही. पण बाहेरचा जर व्यक्ती असेल तर तो त्याला भुंकतो. किती आणि आपण म्हणतो कळत नाही मुक जनावर आहे वगैरे. मुके जनावर किंवा जे सगळ्या देवानं सगळ्यांना सारखं दिलंय. त्यांना वाचा आपल्यासारखी जरी दिली नसली तर त्यांची इतर इंद्रिय जे आहे ते सक्षम केलेली असतात. तुम्ही एखादा पांगळा बघितलाय का एका हात म्हणजे पूर्ण एका हात लोळा आहे एखाद्याचा. समजा हे डावा हात, तर उजव्या हातात ताकद त्याला भरपूर दिलेली असते देवानं. इकडली ताकद इकडं. म्हणून देव कुणावरही अन्याय करत नाही. प्रत्येकाला सारखं दिलेलं असतं. एखादी गोष्ट कुठली तर कमी दिली, तर दुसरी गोष्ट त्याला भरपूर देऊन तिकडली बाजू हे केलेली असते. म्हणून परमेश्वर, निसर्गासाठी देवानं आपण सगळी लेकरं कशी समान आहेत, तसे देवसुद्धा एकच आहे सगळ्यांचा आणि तो सगळ्याला समानच ठेवत असतो. म्हणून आपण आपल्या वास्तुदेवतेला सुद्धा खुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरात आनंदी राहिलं पाहिजे. असं म्हटलं जातं, की ज्यांच्या घरातल्या स्त्रिया म्हणजे त्या घराचं वैभव कशावरनं तर स्त्रियावरनं. घरचे हसतमुख असतात किंवा हसत राहत असतात. त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. तर I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty to in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. And guys, if you are new in my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. And if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu. Jai Shiva.